युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. रुपाली चाकणकरचा नवा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघा. एकच नाही तर 58 ते 100 व्हिडिओ व्हायरल झालेले आहे रुपाली चाकणकरचे. अशोक खरात सांग, बघितले का तुम्ही? नाही बघितले ना, तर हा व्हिडिओ सविस्तर बघा. तुम्हाला हा व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी माहित पडणार. तर रुपाली चाकणकरचे व्हिडिओ आहेत कुठं, काय नाही, नेमकं खोटं आहे की खरं आहे, कारण सोशल मीडियावर अफवा आहे की खरं आहे, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार तुम्हाला. अशोक खरातची आणि रुपाली चाकणकरचे टेबल टेनिसचे व्हिडिओ आहेत का पाय धुवाचे व्हिडिओ व्हायरल झाले. तुम्हाला माहिती आहे, पाय धुवाचे व्हिडिओ व्हायरल झाले, चारण्याचे व्हिडिओ व्हायरल झाले, शेती पकडण्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. पण जे बाकीच्या महिलेचे कसे व्हिडिओ व्हायरल झाले तसे रुपाली चाकणकरचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत का? आहेत का व्हिडिओ दोघांचे? नक्की कमेंट करून तुम्हीच सांगा. हा व्हिडिओ सविस्तर बघा. नाशिक पोलिसांनी जेव्हा तपास केला अशोक खरातचा, जेव्हा धाड पाडली त्याच्या ऑफिसमध्ये, तेव्हा पेन ड्राईव्ह, लॅपटॉप पण सगळ्या गोष्टी त्याने हासिल केल्या. हासिल केल्यावर हे सगळे जे व्हिडिओ आपल्याला बाहेर दिसून राहिले, हे व्हिडिओ कोणी अपलोड केले सोशल मीडियावर, कोण नाही, हे सगळं व्हिडिओच्या माध्यमातून कळणार तुम्हाला. पण रुपाली चाकणकरचे जे बाकीच्या महिलांची व्हिडिओ, टेबल टेनिसचे व्हिडिओ आहेत, तसे रुपाली चाकणकरचे व्हिडिओ आहेत का? काय ते तुम्हाला का बघितले तुम्ही? जे पेन ड्राईव्ह पोलिसांना सापडले, त्या पेन ड्राईव्ह मध्ये रुपाली चाकणकरचे व्हिडिओ असेल का? टेबल टेनिसचे जे जनतेपर्यंत आले नसेल, काय वाटतं तुम्हाला? आस्ट्रोजेलच्या नावानं रुपाली चाकणकर त्याचं प्रोटीन पेत होती का नाही पेत होती? नक्की कमेंट करून सांगा. कारण रुपाली चाकणकर आणि रुपाली चाकणकरची बहीण हे पण अशोक खरातची मिळलेली आहे, भेटलेली आहे. तर विचार कराजोगती गोष्ट आहे. हा भोंदू बाबा, नाशिकचा अशोक खरात, रुपाली चाकणकर ही महिला आयोगाची अध्यक्षा होती. त्या रुपाली चाकणकरचं पद या हरामखोर भोंदू बाबामुळे गेलं. आणि ही जी महिला चाकणकर आहे, ही चाकणकर आणि भोंदू बाबाचं नातं हा अंधारात वेगळं नातं होतं, बाहेर जगाला दाखवायचं वेगळं होतं. काय नेमकं बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडचं नातं होतं, नवरा बायकोचं नातं होतं? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा. आणि रुपाली चाकणकरची 58 नाही ते 100 ते 150 व्हिडिओ व्हायरल असेल का? तुम्हाला काय वाटते? त्या पेनड्राईव्ह पोलिसांना सापडली, त्या पेनड्राईव्ह मध्ये रुपाली चाकणकरची व्हिडिओ असेल का? प्रतिभा चाकणकरची व्हिडिओ असेल का? प्रतिभा चाकणकर म्हणजे रुपाली चाकणकरची बहीण. आणि कशी रुपाली चाकणकर आहे तशी प्रतिभा चाकणकर पण त्या अशोक खरातची कोणी काहीतरी लागत असेल, शिष्य असेल, नवरा बायकोसारखं नातं असेल. काय नेमकं काय आपल्याला माहित नाही, पण हे जनतेसमोर आणणं हे गरजेचं आहे. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सविस्तर तुम्हाला सांगत आहे. नाशिकचा आशिक भोंदू अशोक खरात, पोलिसांनी त्याच्या ऑफिसवर धाड टाकल्यावर तिचे पेनड्राईव्ह मला सगळ्या गोष्टी हासिल केल्या. पण ज्या पेनड्राईव्ह सापडली, त्या पेनड्राईव्ह मधले अजून व्हिडिओ व्हायरल झाले नाही. कारण व्हिडिओ बघून व्हायरल होऊन राहिले, कारण व्हिडिओ कोणाचे आहे काय आहे हे बघून व्हिडिओ व्हायरल होऊन राहिले. कारण रुपाली चाकणकरचे अजून व्हिडिओ व्हायरल झाले नाही. हे तुम्हाला वाटते जनतेपर्यंत पोहोचले नाही का? कारण रुपाली चाकणकरचे अजून व्हिडिओ व्हायरल झाले नाही. कारण रुपाली चाकणकरचे व्हिडिओ, टेबल टेनिसचे व्हिडिओ नसेल, त्या कारणामुळे व्हिडिओ व्हायरल झाले नसेल. किंवा त्या पेनड्राईव्ह मध्ये जे पोलीस लोकांचे हात पेनड्राईव्ह लागलेले आहे, त्याच्यामध्ये पण रुपाली चाकणकरचे व्हिडिओ असू शकते का? नक्की कमेंट करून सांगा. जेणेकरून जनतेपर्यंत येणे हे गरजेचं आहे की रुपाली चाकणकरचे पण व्हिडिओ आहेत का, जसे बाकीच्या महिलांचे व्हिडिओ आहेत. बाकीच्या महिलांनी कसे टेबल टेनिसचे व्हिडिओ बनवले त्यांच्या संघ, तशा रुपाली चाकणकरचे पण टेबल टेनिसचे व्हिडिओ झाले का? रुपाली चाकणकरची पण टेबल विधी झाली का? रुपाली चाकणकरची पण योनी पूजन झालं का? काय तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा. जनतेपर्यंत येणे हे गरजेचं आहे. कारण जनतेपर्यंत रुपाली चाकणकर कोण आहे हे पण गरजेचं आहे. कारण रुपाली चाकणकरला पण सह आरोपी करा आणि तिच्या बहिणीला प्रतिभा चाकणकरला पण सह आरोपी करा, हे माझं मत आहे. कारण ह्या महिलांच्या मुलं बाकीच्या महिलांची जिंदगानी खराब झाली. आणि प्रतिभा चाकणकर ही रुपाली चाकणकरची बहीण, आणि हिचे पण टेबल टेनिसचे व्हिडिओ असेल का? त्या पेनड्राईव्ह मध्ये ते सापडलेले आहे, जनतेपर्यंत अजून आले नाही. कारण 58 अगोदर काय म्हटलं होतं की पोलिसांनी, या जनतेने म्हटलं होतं, सोशल मीडिया समजलं होतं की 58 व्हिडिओ त्या अशोक खरातच्या पेनड्राईव्ह मध्ये आहे. 58 नाही तर 2 ते 3 हजार व्हिडिओ त्या पेनड्राईव्ह मध्ये आहे. आणि काही व्हिडिओ तर डिलीट मारले गेले असेल, मला असं वाटते. तुम्हाला काय वाटतंय? नक्की कमेंट करून सांगा. कारण नीरज जाधव हा व्यक्ती त्या ऑफिस मधला एक बॉय होता, काम करणारा व्यक्ती होता. त्याच्या वाईफवर हा हरामखोर अशोक खरातनी संबंध बनवले. त्या कारणामुळं ह्या नीरज जाधवनी ह्याची पोल खोलली आणि पोल खोलल्यावरच ही सगळ्या गोष्टी माहीत झाल्या. कारण जसं असते का भाऊ, स्वतःवर आल्याशिवाय आपल्याला कळत नाही की
खरं आहे की खोटं आहे, चांगलं आहे की वाईट आहे. आणि नीरज जाधवला पण आरोपी करून अटक झाली पाहिजे हे माझं मत आहे. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. पण जे पेनड्राईव्ह सापडलेले आहे त्या पेनड्राईव्ह मध्ये रुपाली चाकणकरचे व्हिडिओ असेल का, त्याचे बाकीच्या महिलांचे आपले टेबल टेनिसचे टेबल विधी केलेली आहे सगळ्या गोष्टी आहे आपण बघितलेल्या, बाकीचे व्हिडिओ बघितले आहे. तशी रुपाली चाकणकरचे व्हिडिओ असेल का? काय वाटते तुम्हाला? रुपाली चाकणकरनं टेबल विधी केली का? रुपाली चाकणकरनं योनिपूजन केलं का? रुपाली चाकणकरनं नेमकं काय केलं असेल? काय काय व्हिडिओ असेल? फक्त तिनं पाय धुतले का, चारून दिलं का, छत्री पकडकायचे व्हिडिओ असेल का, बाकी अजून काही व्हिडिओ असेल तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. कारण रुपाली चाकणकर ही महिला दिसते तशी नाही आहे. तिने बाकीच्या महिलेची जिंदगानी खराब करून टाकली, स्वतःच्या बहिणीची जिंदगानी खराब करून टाकली. अशोक खरासनी शेकडो बोगस खाते ओपन केले होते. त्या बोगस खात्यामध्ये रुपाली चाकणकरच्या बहिणीचं प्रतिभा चाकणकरचं नाव आलेलं आहे आणि प्रतिभा चाकणकरच्या अकाउंटला 50 ते 60 करोड रुपयाचं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे. हे ट्रान्झॅक्शन कुठून झालं, काय झालं अद्याप मालूम नाही. का रुपाली चाकणकरनं केलं ट्रान्झॅक्शन, ते अशोक खरातने केलं, कोणा केलं काय अद्याप मालूम नाही. कारण ह्या दोघी बहिणी चालू आहे अशोक खरातच्या गर्लफ्रेंड असेल तर नक्की कमेंट करा, बायका असेल तर कमेंट करा. काय कोण असेल या दोघी जणी नक्की कमेंट करून सांगा. कारण रुपाली चाकणकर प्रतिभा चाकणकरला SIT पोलीस पथकांनी विचारपूस करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि रुपाली चाकणकर SIT पोलीस पथकांनी तिला तपासणीसाठी आणि विचारण्यासाठी तपासणीसाठी पुढच्यासाठी बोलावला. ही महिला जाण्याच्या ज्यामध्ये नाही, ही महिला चालली नाही. कारण SIT पोलिसांनी 10 वेळा तिला म्हटलं तू तपासणी करण्यासाठी ये, तुला पूछताछ करण्यासाठी बोलावलेलं आहे, तरी ही रुपाली चाकणकर जात नाही. का नसन जात? का बरं? हे तिच्यापाशी काहीतरी लक्ष्मी लपवत आहे का? काय वाटतं तुम्हाला? प्रतिभा चाकणकर रुपाली चाकणकरचा काही खेळ आहे का? का नेमकं अशोक खराची दोघींचं नातं काय आहे, काय नाही, काय पद्धत आहे एकमेकांची काय आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि रुपाली चाकणकर आणि प्रतिभा चाकणकर ह्या महिला बाकीच्या महिलांना एक कलंक आहे. कारण ह्या दोघ्या महिलांच्या मुलं बाकीच्या महिलांची जिंदगानी खराब झाली. का वाटतं तुम्हाला? या दोघांचं नातं अशोक खराची काय आणि जे पेनड्राईव्ह सापडलेली आहे पोलिसांना त्या पेनड्राईव्ह मध्ये खरंच अशोक खराचे आणि रुपाली चाकणकरचे प्रतिभा चाकणकरचे व्हिडिओ असेल का? टेबल विधीचे असेल का? टेबल टेनिसचे व्हिडिओ असेल का? योनिपूजनचे व्हिडिओ असेल का? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.